नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये होमगार्ड भरतीविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला होमगार्ड भरतीसाठी काय लागते आणि काय नाही ते कळून जाईल। आणि येणारी भरती होमगार्ड भरती येणार आहे लवकरच। या राज्यामध्ये 10,000 च्या आसपास आपल्याला भरती पाहायला मिळेल। तर मित्रांनो, त्यासाठी शिक्षण लागते होमगार्ड भरतीसाठी, तर 10वी पास लागते। फक्त हे 10वी पासवर असते। तर त्यासाठी मित्रांनो 10वी पास असाल तरी पण तुम्ही चालते। त्यानंतर जे असते आपलं त्याचं असते शारीरिक म्हणजे मोजमाप। तर मुलांच्यासाठी उंची लागते 162 सेमी आणि मुलींच्यासाठी उंची लागते 150 सेमी। तर मुलांच्यासाठी छाती असते ती न फुगवता 76 सेमी लागत्या आणि फुगवून 5 सेमी असं वाढायला पाहिजे। हे असते मुलांच्यासाठी शारीरिक मोजमापीचं। त्यानंतर जे आपली कागदपत्र असतात त्यामध्ये आपल्याला रहिवासी पुरावा म्हणजे आपलं आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र हे लागेल। त्यानंतर मित्रांनो 10वीचं प्रमाणपत्र गुणपत्र लागणार, म्हणजे त्याच्यावर आपली जन्मतारीख असते लिहिलेली, त्यामुळे ते प्रमाणपत्र पण लागणार 10वीचं। त्यानंतर तुम्ही जर खाजगी कंपनीत काम करत असाल तर त्या मालकाचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणून असते ते एक लागणार। त्यानंतर जे मिळते तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये मिळते चारित्र्य पडताळणी, ते शेवटच्या 3 महिन्यातले चारित्र्य पडताळणीचं लागते। तर एवढीशीच कागदपत्र यासाठी लागतात। तर मित्रांनो, आता ह्याला आपण बघूया की शारीरिक चाचणीला कसे इव्हेंट असतात आणि किती गुणाला असतात। तर मुलांच्यासाठी असते मित्रांनो 2 इव्हेंट आणि मुलींच्यासाठी पण असते 2 इव्हेंट। तर मुलांच्यासाठी असते 1600 मीटर आणि गोळाफेक, हे 2 इव्हेंट 30 मार्काला असतात। आणि मुलींच्यासाठी असते ते 800 मीटर आणि गोळाफेक, हे त्यांना 35 मार्काला असते मित्रांनो। मुलींचं रनिंग जे असते ते 25 मार्काला असते आणि गोळाफेक असतो ते 10 मार्काला, असं टोटल ते 35 असते। आणि मुलांचं जे असते ते गोळाफेक असतो ते 10 मार्काला असतो आणि रनिंग जे असते ते 20 मार्काला असते। अशा प्रकारे मित्रांनो मुलांचं 30 आणि मुलींचं 35 मार्काचं टोटल मेरिट लागतंय। जर तुमच्याकडे ही डॉक्युमेंट जर असली तर तुम्हाला ती बोनस गुण मिळत असतात। तर ती काय आहेत मित्रांनो बघूया। तर ITI सर्टिफिकेट असते ते जर असेल तर असेल, परत खेळाडू सर्टिफिकेट असले तर तुम्हाला ते जण गुण मिळतात। परत माजी सैनिक असाल तर ते पण मिळते। NCC B NCC C ला पण मिळते। आणि त्यानंतर तुमच्याकडे जर जड वाहन चालवण्याचं म्हणजे ते जर लायसन असेल तर तुम्हाला या 7 गोष्टीपैकी जसं 1 2 3 असेल तुमच्याकडे त्यातलं, त्याच्यानुसार तुम्हाला गुण मिळत असतात एक्स्ट्रा। तर ही कागदपत्र तुमच्याकडे असली तर त्याचा तुम्हाला फायदा होतो। त्यानंतर आपण बघूया की मुलांच्यासाठी रनिंगचं मित्रांनो कसं मार्क आहेत। तर मी आता इथे चार्ट तुम्हाला देतो पण इथे खाली 1600 मीटर जे आहे ते आउट ऑफ साठी 5 मिनिटं 10 सेकंड आहे, जे की आपल्या पोलीस भरतीला आहे सेम त्या प्रकारे। इथं आता तुम्ही बघू शकताय या प्रकारे मुलांचं राहते। आणि मुलींच्यासाठी जे 800 मीटर आहे ते या प्रकारेच आहे। इथं आता मुलींचं पण देतो मी, तर या प्रकारे असते। आणि मुलींचं आउट ऑफ असते ते 2 मिनिटं 50 सेकंदात 25 गुण आहेत यासाठी। तर इथं तुम्ही बघू शकता हे मार्क दिलेले आहेत याप्रमाणे असणार मुलींचं पण। त्यानंतर आपण जर बघितलं तर गोळाफेकसाठी मुलांचं बघा, इथं हे गोळाफेक सेम जे पोलीस भरतीला आहे तेच इथं आहे। तर 8.5 मीटरपेक्षा जर जास्त पडले तर 10 मार्क आहेत। फक्त पोलीस भरतीला आपल्याला 15 मार्काला असते, इथं होमगार्डला 10 मार्काला येते। तर मित्रांनो याप्रमाणे आहेत इथं मार्क कट तुमचं तुम्ही बघून घ्या इथं। त्यानंतर जे आता मुलींचं गोळाफेक आहे ते इथं आहे, मी देत आहे। तर हे असते तर 6 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाकलं तर मुलींनी इथं 10 गुण मिळतात। असं मुलींचं टोटल 35 मार्कांचं आणि मुलांचं 30 मार्काचं याच्यावर फक्त मेरिट ठरत असते। यामध्ये आपली लेखी परीक्षा नसते किंवा आपलं इंटरव्ह्यू पण नसतो मित्रांनो, डायरेक्ट ह्याचं मेरिट लागतं आणि आपल्याला जॉब लागून जातो। तर मित्रांनो, आणि भत्ता पण आता चांगलाच आहे, त्यांना कमीत कमी 1200 ते 1300 रुपये पर डेली मिळतात। तर मित्रांनो महिन्यातून डेली काम असं नसते, तर त्यांनी बोलवतील त्या मापाने कामं असतात। त्यामुळं होमगार्ड पण चांगलीच आहे मित्रांनो। तर तुम्ही पोलीस भरती जर तयारी करत असाल तर हे पण देऊन बघा। आणि ह्याचा आपल्याला जर तुमच्याकडे होमगार्डचं 1080 प्लस दिवस असं काहीतरी असले तर त्याला तुम्हाला पोलीस भरतीला देखील सूट मिळत असते। त्यांच्या जागा वेगळ्या निघत असतात, त्यामधनं जर तुम्ही ते केलात तरी पण तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर मित्रांनो ही होती सविस्तर माहिती होमगार्डबद्दल। तर मित्रांनो येणाऱ्या या जागा लवकरच येणार आहेत आणि ह्याप्रमाणे जर तुमची शारीरिक पात्रता आणि जर कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही देखील भरू शकता हे फॉर्म। तर मित्रांनो कोणतीही वर्दी असते मित्रांनो, त्यामुळे तुम्ही करत असाल कुठला पण प्रयत्न तर करा तुम्ही। हा पण 1300 रुपयाच्या आसपास आहे आणि अजून पण यांचा वाढत जाणार आहे। त्यानंतर यांचं 8 तासाचं म्हणजे डेली काम देण्यासाठी मागण्या पण चालू आहेत, ते जर झालं तर मग काय अजून भारी होईल। तर मित्रांनो यावेळेला पूर्ण जागा कमी झालेल्या आहेत, त्यामुळे यावेळी पण येणार, कारण गेली आता भरतीमध्ये 2 भरतीमध्ये आहे की नाही होमगार्डमधली भरपूर पोरं पोलीस झालेले आहेत। त्यामुळे ह्या जागा रिकाम्या आहेत आणि येणारी भरती लवकरात लवकर येईल, त्यामुळे तुम्ही देखील तयारी करा। आणि मित्रांनो जर पोलीस भरती जर तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो मी कसं करायचं काय करायचं ह्याच्यावर सगळं फ्रीमधले व्हिडिओ दिलेले आहेत। तर तुम्ही ते माझं चेक करा चॅनलमध्ये। मी घरातूनच अभ्यास करून मी पोलीस भरतीला झालेलो आहे आणि तिथे मी टॉपर आहे पुण्याला। तर मित्रांनो कसं करायचं काय करायचं कुठून फ्री मटेरियल घ्यायचं हे सगळं मी सांगितलेलं आहे। मराठी विषयासाठी काय करायचं, गणित बुद्धिमत्तेसाठी काय करायचं, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत। जर याच्यापेक्षा जर वेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला जावा आणि तिथं व्हिडिओच्या ह्याच्यात जाऊन बघा, तिथं तुम्हाला सर्व व्हिडिओ गावतील। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।